नमस्कार. LS मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे निरंजन. पश्चिम आशियाई देशांमध्ये जे आता युद्धाची जे चालू आहे त्याच्याच पार्श्वभूमीवर त्याची जी झळ आहे ती भारतामध्ये देखील आता आपल्याला पाहायला मिळते. मी आता आहे कोल्हापुरातील एका रिक्षा स्टॉप या परिसरामध्ये. जर आता आपण बघितलं तर कोल्हापूरची हे जे मध्यवर्ती बस स्थानकामध्ये जे काही रिक्षा आहेत त्या कुठेतरी बंद स्वरूपात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि एकंदरीतच बघायला गेलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर एलपीजी स्टेशन जे आता दर आहे एलपीजीचा तो जवळपास दुप्पटीच्या वर गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर आता आपल्याबरोबर काही रिक्षा चालक आहेत, त्यांच्याकडून आपण हे जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण. नमस्कार, माझं नाव रमेश तुकाराम पवार. मी एक महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचा पदाधिकारी आहे. कोल्हापुरात 4 ते 5 पंप आहेत एलपीजीचे पंप म्हणण्यापेक्षा एलपीजी आणि गो गॅसचे 2 पंप आहेत आणि एलपीजीचे 4 पंप होते. एलपीजीचे पूर्ण पंप कोल्हापूरच्या सिटीच्या बाहेर सुद्धा आणि सिटीच्या आत सुद्धा बंद आहेत. फक्त 2च पंप चालू आहेत, ते बी एक कळंबा आणि एक कावळा नाका. इकडे साईडला 2च पंप तेवढे चालू आहेत एलपीजी गो गॅसचे. बाकी सगळे पंप बंद झाल्यात आणि त्याचा दर बी 42 वरनं डायरेक्ट आता 100 रुपये झालाय. आणि आता ते पंपवाले सुद्धा म्हणतात की आम्ही बी 2 दिवस पुरवठा करून बंद करणार आहे, कारण परत दर वाढणार आहे. हे त्यांच्याकडनं प्रतिकार आल्या म्हणून बरेच आता नाही म्हणलं तर 40 ते 45% गाड्या बंद आहेत. मग गॅस मिळत नसल्यामुळे ह्याचा परिणाम पॅसेंजरवर होतो आणि बाहेरच्या लोकांकडनं येणाऱ्यांच्या त्यांच्यावर बी भरपूर परिणाम होतोय. आमची अशी मान्य आहे की गॅस हा मुबलक मिळावा आणि कमी दरात मिळावा, हा या रेग्युलर दरात मिळावा, एवढीच मागणी असते. एकंदरीतच बघायला गेलं तर त्या संदर्भात तुम्ही काय निवेदन वगैरे पुरवठा अधिकाऱ्यांना दिलंय किंवा जिल्हाधिकाऱ्यांना काही दिलंय का? जिल्हाधिकाऱ्यांकडे पण आम्ही गेलो होतो आणि पुरवठा अधिकाऱ्यांकडे पण आम्ही गेलो होतो. पुरवठा अधिकारी काय म्हणतात, ते प्रायव्हेट कंपनीचे गॅस पंप आहेत, त्यामुळं त्यांच्यावर आमचा काही संबंध येत नाही. मग त्यांचा संबंध येत नाही तर मग त्यांना परमिशन दिली कुणी? पुरवठा अधिकाऱ्याच्या सहीशिवाय त्यांना परमिशन मिळते का पंप घालण्याचा? मग हे त्यांनी बघायला नको का? 44 रुपये किलो गॅस, लिटर गॅस असणारा 100 वर जातो. मग ह्याच्यावर कोणाचा अंकुश आहे का? पॅसेंजरकडे आम्ही 2 रुपये जास्त मागितले की पॅसेंजर म्हणते मीटर प्रमाणे घ्या. त्यावेळेला आम्ही काय करायचं? असं पण आहे ना. नाही, पण याच्यामध्ये जर आता बघायला गेलं तर यामध्ये पुरवठा अधिकारी देखील कुठे मोठ्या प्रमाणात तसं त्यांनी अंकुश कुठे ठेवलेलं नाही असं म्हणतात. पण जर म्हणायला गेलं तर यामध्ये कोणत्या प्रकारे जे रिक्षा चालक आहेत ते नेमकं कोणती भूमिका घेतात ते आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. मी दादा, साधारण ही जी तुमची रिक्षा आहे, तुमची रिक्षा साधारण किती किलोमीटर अवरेज देते आणि त्यामध्ये हा जो एलपीजी जो हे आहे तो साधारण किती येतो? आता बघायला गेलं तर एलपीजी हा 30च्या आसपास 30-25-20 पर्यंत ऍव्हरेज देते. पेट्रोल पण तेवढाच ऍव्हरेज देते. त्याच्यामुळं परवडण्याजोगं तर अजिबात थोडस परवडण्याजोगं नाही आहे आता व्यवसाय, आत्ताचा व्यवसाय एकंदरीत. नाही, पण आता यामध्ये 20 ते 30 अवरेज देते, हे तुम्हाला खरंच परवडतं का? म्हणजे पॅसेंजरचे आता जे दर जे चालू आहेत त्याप्रमाणे नाही, आता ह्या परिस्थितीला तर अजिबात परवडत नाही. कारण की पॅसेंजरला 4 पैसे वाढून मागितले तर जरासं वाद घालण्याचा विषय वाढतोय, परत कंप्लेंट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं पैसे वाढून मागणं पण जरासं ते देत नाहीत वाढवून दर देत नाहीत अशा पद्धतीचं काही म्हणणं आहे. यामध्ये तुम्ही काही भूमिका वगैरे घेतलेली आहे काही तुमच्या संघटनेकडून? आमच्या संघटनेकडनं जिल्हाधिकारी आणि याला निवेदन दिलेले आहेत. निवेदन देऊन सुद्धा काय त्याचा म्हणावा तसा फरक नाहीच पडलेला. कारण परत आता पॅसेंजरकडनं आता डबल किंमत झाल्या. 42-44 पासून ते डायरेक्ट 100 रुपयाचा हिशोब कुठं बसवायचा? गाडीला कमीत कमी नवीन गाडीला 20 किलोमीटर अवरेज देत्या नवीन गाडी एलपीजी, आणि जुन्या गाडीला किती पडणार त्या हिशोबाने बघा. 20 पडणारच नाही हो. मग तुम्ही पॅसेंजरकडनं किती मागून मागणार? आम्हाला बी ते पॅसेंजरकडे मागताना लाजच वाटते ना. आणि त्यात होतंय कसं, शाब्दिक वाद होतो, त्यामुळं ट्रॅफिकवाले पोलीसवाल्यांच्यात हे गैरसमज आमच्यात निर्माण होते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यामध्ये आता नेमकी तुमची भूमिका कशी असणार आहे? जिल्हाधिकाऱ्यांकडून किंवा प्रशासनाकडून नेमकं तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं? प्रशासनानं ह्याच्यावर दखल घेतली पाहिजे आणि प्रशासनानं आमच्यावर पण अंकुश जसा ठेवतात तसा गॅसवर पण, गॅस पंप मालकांवर पण अंकुश ठेवला पाहिजे त्यांनी. त्याच्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर खूप अवघड आहे, जगणं खूप अवघड आहे.
सामान्य माणसांचं सामान्य माणसाचं, रिक्षा चालकांचं, रिक्षा बांधवांचं आमच्या जगणं खूप अवघड होईल. खरं तर तुम्ही एक मोर्चा पण काढला होता रिक्षा चालक संघटनेकडून असतील किंवा बाकीच्या याच्याकडून, त्याच्यावर नेमकं काय प्रतिक्रिया काही दिल्या गेल्या का? काही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यांनी. मोर्चा काढून सुद्धा काही उपयोग झालेला नाही. दर वाढाय तसं वाढलं. दर वाढायचं तसं वाढलं. सकाळी 90 असला की दुपारी 95 होतो, 95 असला की संध्याकाळी 100 होतो. असा प्रत्येक वेळेला दर, प्रत्येक 2 तासाला दर वाढत जातो. आता तर त्यांनी 100 रुपये केलाय. मग ह्याच्यावर रिक्षा चालक जगणार कसे, हे पण आहे ना. हे प्रशासनानं बघितलं पाहिजे. जसं की आता आपण पाहिलं, सामान्य माणूस नेमका जगणार कसा आणि रिक्षा चालक एक सामान्य वर्गातील हा नेमका जगणार कसा, असा काही प्रश्न आहे तो रिक्षा चालकांकडून उद्भवताना आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रशासनाला विचारताना पाहायला मिळतात. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.